कार्य करताना माझ्या मनामध्ये कुठलाही विकार उत्पन्न होऊ नये, कारण की दरवेळेस माझ्या पूजेमध्ये माझं लक्ष स्थिर राहावं अशा आपण देवाला प्रार्थना केलेली आहे. त्यानंतर आपण काही मंत्राचा पाठ केलेला आहे, कारण की प्रत्येक कार्य करताना जसं वातावरण निर्मिती व्हावं लागते तसं भगवंताचं आगमन होण्यासाठी काही मंत्राचा पाठ केला जातो. तर ते आपण मंत्र पाठ केला आणि आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे पूजा कार्य होणार आहे त्यानिमित्त आता सध्या कुठला काळ चालू आहे, पुण्याचा काळ चालू आहे. म्हणजे आम्ही ह्या घरामध्ये ज्या गोष्टी आम्ही भगवंताला मागू, भगवंत आम्हाला आशीर्वाद देत राहू असा वेळ आहे. पण आपण देवाला प्रार्थना केली की आता सध्या आमच्या घरामध्ये पुण्याचा काळ आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाचं उत्तम कल्याणच हो आज आपण देवाला आशीर्वाद मागितलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, गणपती बाप्पाला 11 वेळेस नमस्कार केलेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी पूजन कार्य करताना तुम्ही नुसतं सत्यनारायणला बोलवलंय का? नाही. जसं तुमच्या परिवारामध्ये मावशींना बोलवलं आहे, सगळ्या कझनला बोलवलेलं आहे, तसं भगवंताचा सुद्धा काही परिवार असतो. त्या परिवाराला आपल्याला गणपती बाप्पाद्वारे इन्व्हिटेशन द्यावं लागतं की तुम्ही सगळ्यांनी परिवाराने आशीर्वाद देण्यासाठी यावं. आजच्या दिवशी जरी सत्यनारायणची पूजा असली तरी आम्ही गणपती बाप्पाचं पूजन करतो आहे, नवग्रहांचं पूजन करतो आणि आपल्या कुलदेवताचं स्मरण पूजन करत आहोत. तर सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी यावं म्हणून आपण गणपती बाप्पाला प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, संकल्प. संकल्प म्हणजे अप्लिकेशन. म्हणजे आपण अप्लिकेशन म्हणजे आपलं कार्य कुठलं होतं का पूर्ण? नाही. तसं भगवंत सुद्धा कुठल्या कामासाठी रिकामा नाही. ज्यावेळेस आपण गोष्ट भगवंताला मागतो त्यावेळेसच तो देतो. म्हणून भगवंताला आपण प्रार्थना केली की आजच्या दिवशी आमच्या ह्या श्रावण मासानिमित्त आमच्या घरामध्ये आम्ही सत्यनारायणचं व्रतपूजन करणार आहोत. आणि ह्या कार्यानिमित्त आमच्या घरामध्ये आमच्या ज्या मनामध्ये जी इच्छा कामना आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात. आम्हाला सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त व्हावेत. आमचे जे संकल्पित कार्य म्हणजे पुढे येणारे जे काम आहेत ते सगळे व्यवस्थित पूर्ण व्हावेत आणि तुमच्या आशीर्वादानं आमची जीवनाची नौका अशीच व्यवस्थित पूर्ण तीराकडे जावी अशा आपण देवाला संकल्पाद्वारे अप्लिकेशनद्वारे भगवंताला प्रार्थना केली. आणि हे आमचं सगळं कार्य तुमच्या आशीर्वादानं व्हावं म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करून संकल्प सोडलेला आहे. संकल्प सोडल्यानंतर प्रत्येक कार्याला विटनेस लागतं. विटनेसला काही जमत नाही. म्हणून आपण पंचमहाभूतांना प्रार्थना केली की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावरती राहावा आणि हे पूजन कार्य करताना तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी यावं म्हणून आपण पहिल्यांदा गंगास्त्र तीर्थांचं म्हणून जलतत्वाचं पूजन केलेलं आहे. तर देवाच्या अग्नितत्वाचं आपण पूजन केलेलं आहे. पृथ्वी मातेच्या वास्तुपुरुषाच्या तत्वाला आपण पृथ्वी तत्वाला सुद्धा प्रार्थना केलेली आहे. सूर्यचंद्राच्या आकाश तत्वाला सुद्धा आपण प्रार्थना केलेली आहे आणि चारी दिशांना अक्षता टाकून वायू तत्वाला सुद्धा आपण प्रार्थना केलेली आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानच आमचं सगळं व्यवस्थित होणार आहे. कारण घरामध्ये सूर्यप्रकाश नसेल तर अंधार राहतो, आनंद वाटत नाही. पाणी नसेल तर घरामध्ये आनंद वाटत नाही. तसंच आपल्या घरामध्ये पंचमहातत्वांचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा तर आपण पंचमहातत्वांची पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर भगवंताचं आगमन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, शंख घंटीचा नाद करावा लागतो. जसं आपलं कार्य करताना आपल्याला वातावरण निर्मितीसाठी म्युझिक वगैरे लावावं लागतं ना, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. तसं भगवंताचं पूजन करताना शंख घंटीचा नाद केल्यानंतर देवाला वाटतं की आपण ह्या ठिकाणी यावं म्हणून आपण देवाला प्रार्थना करतो की आता आमच्या घरामध्ये कुणाचं आगमन होणार आहे, साक्षात देवतांचं आवाहन होणार आहे. पण आम्ही शंख घंटीचा नाद केला आहे, त्यांना सुद्धा प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, गणपती बाप्पाचं पूजन केलेलं आहे. देवाला कोणी पाहिलेलं आहे का आतापर्यंत? देवाला पाहिलेलं नाही. पण सगळे देव हे मंत्राच्या अधीन आहे. ज्यावेळेस आपण मंत्र म्हणतो त्यावेळेस जे स्पंदन निघतात, जे व्हायब्रेशन निघतात त्या मार्फतच आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. पण आपल्याला कुठेतरी एक श्रद्धास्थान असावं म्हणून हे पूजा कार्य सांगितलेलं आहे. मग आपण देवाला प्रार्थना केलेली आहे की जे आम्ही गणपती बाप्पाला पूजन अर्चन करत आहोत आणि गणपती बाप्पाचं नाव घेतले की कसं आनंद वाटतो का नाही, तसंच आमच्या घरामध्ये येणारा किंवा माझं नाव घेतल्यानंतर कुणालाही आनंद निर्माण व्हावं असं वातावरण आम्हाला प्राप्त व्हावं आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आमचं जे काही दुःख असेल ते सगळं निघून जावं, सुख समृद्धी आम्हाला प्राप्त होत राहावी असं आपण गणपती बाप्पाला आशीर्वाद स्वरूपात मागून घेत आहे. आणि तुमच्या आशीर्वादाला सगळं आमचं मंगलमय जीवन प्राप्त व्हावं अशा आपण देवाला प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर ते कलश पूजन केलेलं आहे. त्या कलश स्वरूपे आमचं ऐश्वर असंच वाढत राहावं. कलश जसा पाण्यानं भरलेला आहे तसं लक्ष्मी कशामध्ये आहे, पाण्यामध्ये. पाणी नसेल तर कुठे संपदा मिळेल का, कुठे धनधान्य होणार आहे का तयार, कुठे इंडस्ट्री येणार आहे का, नाही येणार. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा धनधान्याची वृद्धी राहावी आणि ह्या कलश स्वरूपी महालक्ष्मीचं सुद्धा आमच्या घरामध्ये आशीर्वाद राहावा. जे काही संकल्पित कार्य आहेत, येणारे जे पुढचे आमचे कार्य आहेत ते सगळे व्यवस्थित व्हावेत. केव्हा व्हावेत, आमच्या सगळ्यांचं पुण्याचे भंडार भरलेलं असं. कारण की जीवनामध्ये 2 प्रकारचे बॅलन्स असावा.
एक व्यवहारिक बॅलन्स म्हणजे बँकेमध्ये बॅलन्स असेल तर सगळ्या प्रकारचे सुख उपभोगू शकतो. जसं अक्षुने कार घेतली, बाबाने अक्षुच्या बॅलन्स आहे म्हणून घेतले ना, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा पुण्याचं बॅलन्स असावं लागतं. नाहीतर आपण देवाला काही मागितलं देव आपल्याला आशीर्वाद देत नाही. पण पुण्याचं बॅलन्स गोळा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? दान, धर्म, भीक, भिक्षा, मदत ह्या गोष्टी केल्यानंतरच आपला पुण्याचा संचय होतो. आणि ज्यावेळेस आपण देवाला एखादी गोष्ट मागतो त्यावेळेस भगवंत काय करतो? तथास्तुचा आशीर्वाद देतो. नाहीतर सुखाचे चेक काय होतात? बाउन्स होतात. म्हणून आपण देवाला प्रार्थना करतो की आमच्या हातून कमीत कमी दान धर्म जे काय भिक्षा मदत होईल त्यामुळे आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद स्वरूपी बॅलन्स वाढावा अशी आपण देवाला प्रार्थना करून त्या कलश स्वरूपामध्ये जे काय आई आहेत, वडील आहेत किंवा जे काय आमचे पूर्वज आहेत, जे कुणी आहेत, त्या सगळ्यांचा आशीर्वाद ह्या कलश स्वरूपात आम्हाला देवतांचा प्राप्त व्हावा अशी आपण देवाला प्रार्थना केलेली आहे. त्यानंतर आपण नवग्रहांचं पूजन केलेलं आहे. पूजन देवाचं आपण केलेलं आहे. नवग्रहांचे जे आपल्या जीवनावरती असर असतो. उत्तम शरीर पाहिजे असेल तर सूर्याची आपल्याला आशीर्वाद पाहिजे. नाहीतर कितीही पैसा असला तरी शरीर उत्तम राहिलं नसेल तर त्या माणसाच्या जीवनामध्ये अंधकार आहे असं मानलं जातं. पण सूर्यापासून आपल्याला शरीर उत्तम मिळावं म्हणून सूर्याचे पूजन केलेलं आहे. चंद्र देवता आपल्या मनाचे देवता आहेत. म्हणजे इथं राहिलं काय बाहेर देशात राहिलं तिथं मन लागावं लागतं. मन लागल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तसं आमचं मन स्थिर होणारं वातावरण आम्हाला प्राप्त व्हावं तर आपण चंद्रग्रहाला प्रार्थना केलेली आहे. मंगळ ग्रह आपल्या शरीरावरती रक्तावरती असर करत असतो. आणि मंगळ ग्रह हा लाल आहे ना, आपल्या शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होतं त्या प्रकारामध्ये त्यांचा संयोग होत असतो. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये